नमस्कार. मी सौ अनघा अरुणमुळे, नवी मुंबई, खारघर, करमणूक घटकाभराची. नमस्कार आपण केलेलाच आहे आणि त्याच नमस्कारावर मी आज जरा बोलणार आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. म्हणून आपण हात बघतोय की ज्या हाताने आपल्याला दिवसभर काम करायचं आहे ते मला सुरक्षित राहू दे, कारण त्याच्याच त्या हातातच माझ्या लक्ष्मी आहे, त्या हातातच माझ्या सरस्वती आहे, त्या हातातच माझ्या विष्णू पण आहेत. आणि उठताना पुन्हा आपण सकाळी पृथ्वीलासुद्धा नमस्कार करतो की ज्या पृथ्वीवर आपण दिवसभर चालत असतो, हिंडत असतो, फिरत असतो, गाड्या चालवत असतो, काही येणार ते कचरासुद्धा करत असतो, तिलासुद्धा आपण नमस्कार करतो, तिची क्षमा मागतो. समुद्र वसने देवी, पर्वत स्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श क्षमस्व मे. तिची क्षमा मागून आपण दिवसाची सुरुवात करतो. नमस्कार म्हणजे खरंच आहे की नमस्काराचं म्हणजे एकमेकांना भेटणं, आदराचं ठिकाण, मानाचं ठिकाण, प्रेमाचं ठिकाण, असं जे ठिकाण आहे ते नमस्काराचं आहे. पण तो नमस्कार स्वार्थासाठी नको आहे बरं. आपल्याला प्रेमाचा नमस्कार करायचा आहे सगळ्यांना. खरं तर कविमन जे आहे ना ते इतकं मस्त आहे की त्या कविमनाने माहिती आहे का, पर्यावरण म्हणजे झाडा फुलांना, पानांना, नदी किनाऱ्यांना सुद्धा असं म्हटलेलं आहे की तेही नमस्कार करतात. हो आपल्याला नाही कळत, एक मन कवीच आहे. जे न देखे रवी ते देखे कवी, असं आपण नेहमीच म्हणतो. तर ते कसं आहे की वारा सुटला की ती पानं एकमेकांना अशी लागतात, स्पर्श करतात समजा, तर ती म्हणजे असं वाटतं की ते नमस्कार करतात आहेत का एकमेकांना. काय करतात आहे ती पृथ्वी तर असं वाटतं की ते फांद्या ज्या झाडाच्या फांद्या खालपर्यंत येतात त्या पृथ्वीला नमस्कार करतात आहेत. किंवा वाहणारी नदी जी असते ना ती सुद्धा अशी जात असते, तेव्हा ती असं कवी मनाला वाटतं की ती कशी जाती आहे आणि जाता येता पशु पक्षी प्राणी सगळ्यांना नमस्कार करून ती पुढे जाती आहे. इतकं सुंदर कवी मन आहे. म्हणून हा नमस्कार सहजतेने होतो. तो शिकवावा लागत नाही, तो लिहावा लागत नाही, तो वाचावा लागतो, पण कशा दृष्टीने, प्रात्यक्षिक आपण म्हणूया त्याला. एक छोटा मुलगा आहे 3 वर्षाचा, वडिलांबरोबर देवळात गेला आहे, परमेश्वराला नमस्कार केला, भगवंताला नमस्कार केला आणि तिथे गुरुजी होते. तर ते वडील म्हणाले मुलाला, अरे त्यांना नमस्कार कर, हा ढिम्म उभा, अरे त्यांना नमस्कार कर, हा हले ना. ते गुरुजी म्हणाले राहू द्या, हो करेल मोठा झाला की. मग वडिलांनीसुद्धा ते स्वतः वाकले आणि नमस्कार केला. ताबडतोब, अगदी ताबडतोब त्या मुलाने नमस्कार केला. म्हणजे वडिलांची कृती त्यांनी पण आत्मसात केली म्हणायची ना. म्हणजे मोठ्यांकडेच पाहून छोटे शिकत असतात हे म्हटलं तर काही खोटं होणार नाही. प्रत्येक वेळा आपण नमस्कार, पूजेला बसतो, देवाला तर नमस्कार करतोच, पण घरात जे मोठे असतात त्यांना नमस्कार करून पूजेला बसा. म्हणजे ज्याचा त्याचा मान त्याला दिला जातो, एवढं त्या नमस्कारामध्ये आहे. आपले श्री गुलजार साहेब कवी एवढे मोठे, पण कुसुमाग्रजांनासुद्धा, आदरणीय कुसुमाग्रज यांनासुद्धा त्यांनी वाकून नमस्कार केला. साहित्यकार होते, लेखक होते, नाटककार होते, अशांना वाकून त्यांनी नमस्कार केला. इतकं त्यांचं मोठं हे आहे. आणि कुमार गंधर्व तर यांनी ब्रह्मगिरीला ध्यान लावून नमस्कार केला. कितीतरी नमस्काराचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. आणि तो नमस्कार म्हणजे आपली शक्ती आहे. आपण म्हणतोच ना, नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. अगदी तो स्पर्श जो असतो ना, नमस्कार केल्यानंतर आपल्या डोक्यावर हात ठेवला किंवा पाठीवर हात ठेवला यांनी, तर तेच कधी कधी असं वाटतं ते तर एकी नसेल, काहीतरी ते आपल्याला देऊन जातात आपण नमस्कार केल्यानंतर. आणि म्हणून त्याचं महत्त्व सांगितलं आहे. कुठेही करता येतो. खेळाच्या मैदानावर बॅट उंचावून नमस्कार केला जातो. किंवा असं आहे की जेव्हा अणुचाचणीच्या वेळी हात उंचावूनसुद्धा नमस्कार केलेला आहे.
म्हणजे नमस्काराचं फक्त मनातून पाहिजे, मनातून तो नमस्कार केला पाहिजे, कुठल्या हव्यासापोटी नको, कुठल्या अपेक्षेने नको. सहजतेने घडणारा तो नमस्कार. आता मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही माझं नेहमी ऐकता म्हणून तुम्हाला नमस्कार करते आणि अशीच सदैव माझ्यावर प्रेम राहू द्या ही इच्छा व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.